नमस्कार. आज आपण एका खूप नाजूक पण तितक्याच महत्त्वाच्या भावनेबद्दल बोलणार आहोत. आपण अनेकदा म्हणतो हर्ट झालो, म्हणजे मी दुखावलो गेलो आहे. पण दुखावतो म्हणजे नेमकं काय होतं? ही भावना राग, दुःख, अपराधीपणा या सगळ्याच्या खूप जवळची वाटते की नाही? पण ती नक्की काय आहे हेच आज आपण जरा समजून घेऊया. यासाठी आपल्याकडे काही खूप चांगले सोर्सेस आहेत. मानसशास्त्रज्ञ डॉक्टर आलोक देशमुख यांचं मनाच्या खोल वाटा हे पुस्तक आहे आणि सायकोलॉजी टुडेमधील काही लेख. आणि या सगळ्यांमध्ये खूप गमतीशीर गोष्ट आहे. जेव्हा आपण दुखावल्याबद्दल बोलतो तेव्हा आपण नेहमी असं म्हणतो की मी दुखावलो गेलो आहे, म्हणजे करता कुणीतरी दुसरा आहे, आपण फक्त परिणाम भोगतोय. तर आज आपल्याला हेच बघायचंय, हा गुंता सोडवायचा आहे. हे निरीक्षण अगदी अचूक आहे आणि चर्चेसाठी ही एक उत्तम सुरुवात आहे. भावनिक वेदनेबद्दल थेट बोलणं म्हणजे लोकांना खूप अवघड वाटतं. डॉक्टर देशमुख तर म्हणतात की ही एक अशी भावना आहे जी खूप नाजूक मानली जाते, लपवून ठेवण्यासारखी. कारण ती स्वीकारली की आपण कुठेतरी कमजोर आहोत असं वाटण्याची भीती असते. म्हणूनच आपण तिच्या आजूबाजूने बोलतो पण थेट तिला स्वीकारत नाही. मग माझा पहिला प्रश्न तोच आहे. जेव्हा आपण दुखावतो तेव्हा नक्की त्रास कुठे होतो? तो मनाला होतो की आपल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे होतो, की स्वतःच्या प्रतिमेला म्हणजे इगोला तडा जातो म्हणून? मला असं कसं बोलू शकले, ही जी भावना येते ती कुठून येते नक्की? याचं उत्तर खरं तर एका शब्दात आहे आणि ते म्हणजे अपेक्षाभंग. आपले सगळे सोर्सेस याच मुद्द्यावर येतात. भावनिक दुःखाचं सर्वात महत्वाचं आणि खरं तर एकमेव मूळ हेच आहे. जेव्हा आपली एखादी अपेक्षा असते आणि ती पूर्ण होत नाही तेव्हा दुःख होतं. दुःख म्हणजे नेहमी काहीतरी हिरावून घेतल्याची भावना असते. पण काही वेळा असं नाही का वाटतं की हा अपेक्षाभंगापेक्षा जास्त अन्यायाचा भाग आहे, म्हणजे विश्वासघात होतो तेव्हा? चांगला मुद्दा आहे. तेव्हा माझ्यासोबत असं का घडलं, हा धक्का मोठा असतो. हो. पण खोलवर विचार केला तर अन्यायाची भावना सुद्धा एका अपेक्षेला तडा गेल्यामुळेच येते. लोक प्रामाणिक असावेत, माझ्या जवळच्या व्यक्तीने मला फसवू नये, ही एक खोलवर रुजलेली अपेक्षाच आहे की नाही? अच्छा. जेव्हा विश्वासघात होतो तेव्हा या मूलभूत अपेक्षेचाच भंग होतो. म्हणून आपल्याला दुःख आणि अन्याय एकाच वेळी जाणवतात. म्हणजे ही एक प्रकारची खूण आहे. जशी शारीरिक वेदना असते तशीच ही भावनिक वेदना आपल्याला सांगते की आत काहीतरी बिघडलंय. अगदी तसंच. आणि भावना आणि शरीर वेगळे करताच येत नाहीत. आपण म्हणतो ना, पोटात खड्डा पडला किंवा छातीत कळ आली, हो. ते खरंच शारीरिक पातळीवर जाणवत असतं. माझ्याकडे एक पेशंट होत्या ज्यांनी स्वतःला भावनांपासून इतकं तोडून टाकलं होतं की त्यांना आपण दुःखी आहोत हे कळतच नव्हतं. त्या फक्त म्हणायच्या, डॉक्टर माझ्या डोळ्यातनं सारखं पाणी येतंय, का ते माहिती नाहीये. पण त्यांचं मन भावना व्यक्त करत नव्हतं, शरीर करत होतं. वा, हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. याचाच अर्थ असा की एकाच घटनेवर दोन लोकांची प्रतिक्रिया पूर्ण वेगळी असू शकते. म्हणजे शिक्षक वर्गात ओरडले तर एकाला काहीच वाटणार नाही आणि दुसरा विद्यार्थी दिवसभर रडेल. म्हणजे दुःख देणारी केवळ बाह्य घटना किंवा व्यक्ती नसते. अगदी बरोबर. आणि इथेच आपल्या चर्चेतला सर्वात महत्वाचा घटक येतो, मी. तो मी त्या अनुभवाच्या केंद्रस्थानी असतो. जगाने बदलावं अशी अपेक्षा ठेवण्याऐवजी माझ्यामध्ये असं काय आहे जे दुखावलं जातंय यावर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे. खरी मानसिक वाढ म्हणजे सेल्फ ग्रोथ इथेच सुरू होते. हे तर जवळजवळ आध्यात्मिक विचारांसारखं वाटतंय. जगाला बदलण्याऐवजी स्वतःकडे पहा. नक्कीच. आपण थेट बुद्धाच्या शिकवणीकडेच आलो आहोत. त्यांनी 2500 वर्षांपूर्वी हेच सांगितलं. दुःख आहे हे पहिलं आर्य सत्य. पण त्याचं कारण बाहेर नाही, तर तुमच्या आत असलेल्या तृष्णेत म्हणजे अपेक्षांमध्ये आहे. वेदना ही तुमची आहे आणि तिची जबाबदारी तुम्ही स्वीकारल्याशिवाय त्यावर उपाय सापडणार नाही. स्वतःचं भान असणं, सेल्फ अवेअरनेस, ही जगाकडे बोट दाखवण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. या मीच्या भूमिकेबद्दल एखादं साधं उदाहरण देता येईल का? हो नक्कीच. डॉक्टर देशमुखांच्या पुस्तकात एक छान उदाहरण आहे. समजा रस्त्याने चाललेला एक माणूस केळ्याच्या सालीवरून घसरून पडला. आता ज्याने साल फेकली आहे त्याला अपराधी वाटेल किंवा तो दुर्लक्ष करेल. जो पडला त्याला राग येईल, लाज वाटेल आणि जो फक्त बघतोय त्याला हसू येईल किंवा दया येईल. बरोबर. घटना एकच, पण अनुभव अनेक, कारण प्रत्येक अनुभवाच्या केंद्रस्थानी तो मी आहे. म्हणजे माझ्या दुःखाचं कारण मीच आहे, ही जबाबदारी स्वीकारणं ही पहिली पायरी झाली. पण अनेकदा आपण दुखावलो गेलो आहोत हेच मान्य करत नाही. आपण ती अस्वस्थता झटकून टाकतो. बरोबर. ही टाळाटाळ म्हणजे क्रेडिट कार्डचं बिल आल्यावर ते न बघताच फाडून टाकण्यासारखं आहे.
तुम्हाला वाटतं समस्या संपली, पण व्याज वाढत राहतं. खरंय. ती भावना कुठेतरी कधीतरी तुम्हाला पकडणारच. त्यामुळे पहिली पायरी म्हणजे स्वीकृती. हो, मला त्रास होतो आहे आणि त्रास होणे ठीक आहे. म्हणजे इट इज ओके टू नॉट बी ओके. पण हे ओळखायचं कसं? धावपळीच्या आयुष्यात हे कळतही नाही. त्याची खूण आहे. जेव्हा एखादी भावना खूप तीव्र स्वरूपात आणि अचानक येते, जसं पायात काटा रुतल्यावर एक कळ थेट डोक्यापर्यंत जाते, तसाच हा एक इमोशनल स्पाइक असतो. राग, दुःख, चिडचिड यांचा अचानक उद्रेक होणं हे त्याचं लक्षण असू शकतं. म्हणजे आधी वेग कमी करायचा आणि मग या कळेकडे लक्ष द्यायचं. अगदी. म्हणूनच आयुष्याचा वेग कमी करणं म्हणजे स्लो डाऊन करणं खूप आवश्यक आहे. जर तुम्ही कायम घाईत असाल तर हे लहान भावनिक संकेत ओळखताच येत नाहीत. जसं गाडी पंक्चर होऊनही वेगात चालवत राहिल्यावर लक्षात येत नाही. बरोबर. कोणीतरी सांगावं लागतं की टायर पंक्चर आहे. त्या घाईत ते कळतच नाही. त्यामुळे शांत होणं, स्वतःकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. ठीक आहे. एकदा मान्य केलं की त्रास होतोय, मग पुढचा प्रश्न येतो की हा त्रास नक्की कशामुळे होतोय? डॉक्टर देशमुख गरज आणि अपेक्षा यातल्या फरकावर भर देतात. तो नेमका काय आहे? हां, खूप महत्वाचा फरक आहे. अपेक्षा या शब्दात कुठेतरी एक मागणी, एक हक्क दडलेला असतो. पण गरज हा शब्द अधिक मूलभूत आहे. प्रेम, आपुलकी, आदर, महत्त्व या आपल्या मानवी गरजा आहेत आणि त्या पूर्ण न झाल्यामुळे दुःख होतं. अच्छा. पण खरी अडचण काय माहितीये? आपण आपल्या गरजा स्वतःजवळही कबूल करत नाही. मला हे हवंय असं स्पष्टपणे न सांगता समोरच्याला ते आपोआप कळावं अशी अपेक्षा असते. हो, इतके वर्ष एकत्र आहोत, तुला कळायला नको का? हा प्रश्न. अगदी. हा प्रश्न इथूनच येतो. खरं तर आपण सांगायला हवं होतं, आज मला तुझा वेळ हवा आहे. पण आपण गप्प बसतो आणि मग दुःखी होतो. म्हणजे आपण गृहीत धरतो की समोरच्याला कळेल आणि मग म्हणतो तुम्ही मला दुखावलं. बरोबर. आणि यामागे एक भीती असते. आपल्या गरजा व्यक्त करण्यात एक भीती असते. कारण जेव्हा आपण म्हणतो की मला तुझ्याकडून हे हवंय, तेव्हा आपण आपल्या सुखाची सत्ता म्हणजे पॉवर दुसऱ्याच्या हातात देतो. हा, व्हल्नरेबिलिटी किंवा कमकुवतपणा टाळण्यासाठी. हो, तो टाळण्यासाठी आपण गप्प बसतो आणि दुःखाच्या चक्रात अडकून राहतो. मग आता पुढच्या मुद्द्यावर येऊया. हीलिंग. आजकाल हा शब्द खूपच वापरला जातो. आय एम हीलिंग असं म्हणणं एक फॅशन स्टेटमेंट झालंय. पण ही भावनिक जखम भरते तरी कशी? हीलिंग या शब्दाचा आजकाल खरंच खूप गैरवापर होतोय. नैसर्गिक हीलिंगमध्ये निसर्ग काय करतो? जिथे खोल जखम असते तिथे तो एक व्रण म्हणजे स्कार टिश्यू तयार करतो, जो मूळ त्वचेपेक्षा अधिक बळकट असतो. म्हणजे फक्त जखम कुरवाळत बसणं म्हणजे हीलिंग नव्हे. अजिबात नाही. तर त्या अनुभवातून पूर्वीपेक्षा अधिक बळकट होणं म्हणजे हीलिंग. पण काही जखमा इतक्या खोल असतात की त्यातून बळकट होण्यापेक्षा त्यासोबत जगायला शिकणं हेच ध्येय असू शकतं का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. हो, काही आघात इतके मोठे असतात की ते पूर्णपणे पुसले जात नाहीत. पण हीलिंगचा अर्थ विसरणे नाही. हीलिंगचा अर्थ आहे त्या घटनेचा आपल्या वर्तमानावरचा आणि भविष्यावरचा प्रभाव कमी करणे. आणि खरी हीलिंग प्रक्रिया तेव्हा सुरू होते जेव्हा आपण जबाबदारी घेतो. समजा मित्र सतत पैसे घेऊन बुडवत असतील तर त्यांना पैसे देत राहून दुखी होण्याऐवजी नाही म्हणायला शिकणं हे खरं हीलिंग आहे. पण नाही म्हणायला शिकणं हे नात्यांमध्ये खूप अवघड असतं. हो, पण पहिली पायरी आहे स्वतःचा पॅटर्न ओळखणे. मी वारंवार याच परिस्थितीत का अडकतो? एकदा पॅटर्न लक्षात आला की मग छोटा बदल करता येतो. ही प्रक्रिया म्हणजे एका प्रवासासारखी आहे. विक्टिम म्हणजे पीडित या भूमिकेतून बाहेर पडून सर्व्हायव्हर म्हणजे बचावलेला होणं आणि तिथून पुढे एक थ्रायव्हिंग ह्युमन बीइंग, एक उन्नत व्यक्ती बनणं. माझ्यासोबत वाईट घडले, पण तीच माझी ओळख नाही. ही भावना मनात रुजणं महत्वाचं आहे. खरंच. ही चर्चा खूप डोळे उघडणारी आहे. भावनिक वेदना ही अटळ आहे, पण तिला सामोरं कसं जायचं हे आपल्या हातात आहे. जसं कवी अनिल म्हणतात, काटा रुते कोणाला, आक्रंद तात कोणी, मज फुलही रुतावे हे असं काही काही. म्हणजे आपल्याला काटा टोचतो की फूल हे ठरवणारा मी सर्वात महत्वाचा आहे. आणि जाता जाता एक अंतिम विचार. काही वेळा, विशेषतः जुन्या नात्यांमध्ये, एकमेकांना दुखावत राहणं हेच त्या नात्याचं एकमेव स्वरूप उरलेलं असतं, कारण त्याशिवाय संवादच होत नाही. जेव्हा वेदनाच संवादाचे एकमेव माध्यम बनते, तेव्हा त्या नात्याचा खरा अर्थ काय उरतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.